गुड मॉर्निंग. तर आज आहे माझी CNE. आता CNE म्हणजे काय, नर्सिंगवाले स्टाफ आहेत त्यांना कळेल की CNE म्हणजे काय. लेक्चर वगैरे झाले आणि मग आम्ही घेतला टिफिन खायला. मस्त शाळेमध्ये बसल्यासारखं टिफिन वगैरे खाल्ला आणि घरी जायची वेळ झाली. आता आम्ही भरपूर लोक असल्यामुळे भरपूर गर्दी होती. मी म्हटलं आपण नवीन ड्रायव्हर आहेत, हळूच जावं. घरी आले, फ्रेश वगैरे झाले, चहा वगैरे घेतला. मग म्हटलं रात्रीच्या जेवणासाठी काय करायचं. तर पप्पांनी छान अशी आमच्या छोट्याशा गार्डनमधली आळूची पानं तोडून दिली. मग म्हटलं चला आज हेच बनवूयात. आता तुमच्याकडे आळूची पानं कशी बनवतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. आळूची पानं आमच्या घरामध्ये सर्वांनाच फार आवडतात. आता खूप आळू वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही खाल्लं की घशात खवखवतात. मग त्याच्यासाठी तुम्ही काय करता. तर आमच्याकडे आम्ही त्याच्यामध्ये लिंबू टाकतो, जेणेकरून ते घशामध्ये खवखवणार नाही. आणि कमी पीठ लावलेले आळू आवडतात, त्याच्यामुळं थोडंसं पीठ लावून मी सगळे एक एक वड्या बनवून घेतल्या. आता ह्या बनवल्या तर याला तळताही येतं आणि तव्यावरही भाजता येतं. तर मी तव्यावरतीच त्याला भाजलं. मग दुसरं काय करायचं, तर वरण भात करायचा बेत आम्ही ठरवला. मग वरण शिजवून घेतलं आणि वरण शिजवतानाच मी त्याच्यात कांदा, टोमॅटो, बटाटा, थोडंसं सांबारसारखंच ते बनवायचं होतं, म्हणून मी सर्व पहिलेच टाकून घेतलं, जेणेकरून ते छान स्मॅश होतं त्याच्यामध्ये. आता मग फोडणीला टाकताना टाकायचं काय, तर कढीपत्ता, अद्रक लसूणची पेस्ट, जिरं, मोहरी एवढंच टाकायचं राहतं आणि आपलं कामही सोपं होतं. थोडासा सांबार मसाला टाकला की चव अजूनच छान. मग छान असं आमचं ताट होतं आजचं जेवायला. वरण भात, आळूची वडी, कारलं आणि चिवडा होता थोडासा. आता आईंनी चिक्की बनवण्याचा प्रयत्न केला, पण ते थोडंसं पातळ झालं, त्याच्यामुळे मी त्याचे असे छान लाडू बनवून घेतले. तर असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्हाला आज बाय कोण म्हणते बघा. बाय.